नमस्कार मंडळी, मी सुवर्णाचे जग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे। आजची रेसिपी बघा, दिसते ना एकदम मस्त आळूवडी। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी यामध्ये 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेऊन याला सगळ्याला वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता बघा आपण यासाठी पीठ तयार करतोय। तर त्यासाठी मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 ते 1.5 वाटी। त्यानंतर मी कॉर्नफ्लोअर यामध्ये एक अर्धा वाटी वापरलेला आहे। त्यानंतर यामध्ये मी सफेद तीळ 2 चमचे घातलेले आहेत आणि त्यानंतर आता आपण बेसिक मसाले सुद्धा घालणार आहोत आणि चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर। त्यानंतर यामध्ये मी आता लाल तिखट घालत आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं ना, जे आपण वाटण करून ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला पहिला सुरुवातीला मिक्स करायचं आहे। आता आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालूयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आपल्याला ना तर जास्त घट्ट बनवायचं आहे पीठ, ना तर जास्त पातळ करायचं आहे। त्यामुळे आपल्याला सुरुवातीला पहिला चिंचेच्या पाण्यामध्ये याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। ज्यावेळेला आपण चिंचेचं पाणी यामध्ये घालतो ना, तर आळूवडी घशामध्ये अडकल्यासारखं नाही वाटत आणि एकदम घसासुद्धा नाही चावत। त्यामुळे चिंचेचं पाणी यामध्ये आवर्जून घालणं जरुरी आहे। हे बघा, अशा प्रकारे आता याला मी मिक्स करून घेते। त्यानंतर काय करायचं ना, आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जास्त पाणी नाही घालायचं आहे, कारण आपल्याला पीठ घट्टच ठेवायचं आहे। जर का आपण पीठ एकदम पातळ केलं ना, तर यांची चवसुद्धा चांगली लागत नाही आणि नुसतं पानं लागतात, मग त्याची मजा येत नाही खाण्याला। त्यामुळे काय करायचं आहे ना, की पीठ असं घट्टसरच ठेवायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे जास्त पातळसुद्धा नाही, जास्त घट्टसुद्धा नाही। तर पीठ आपलं भिजवून झालेलं आहे व्यवस्थित परफेक्टली। तर चला आता आपण याची आळूवडी बनवायला घेऊयात। तर त्यासाठी सुरुवातीला बघा मी अशी पानं घेतलेली आहेत आळूची आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि शक्यतो ना तुम्ही यांना पुसूनसुद्धा घ्या, मी घाईमध्ये बनवत आहे। आता बघा यावरती ना मी व्यवस्थित जे आपण पिठाचं बॅटर बनवून ठेवलं होतं त्या यावरती थोडं थोडं करून असं लावून घ्यायचं आहे सर्व पानाला व्यवस्थित। अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने याला बनवू शकतो। हे बघा, असं मी व्यवस्थित लावून घेते पूर्ण। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ना, पूर्ण पानाला जर आपण लावून झालं ना, तर बघा आता यावरती माझं पूर्ण पानाला लावून झालेलं आहे। त्यावरती मी दुसरं पान ठेवते आणि ते उलटं ठेवलेलं आहे। आता यानंतर आपल्याला काय करायचं ना, यामध्ये परत एकदा पिठाची लेयर लावायची आहे आणि जाडसर लावायची आहे। तर पीठ जेव्हा लावतो ना, तर पीठ जास्त लावायचं आहे। जास्त प्रमाणात पीठ लावलं ना, तर वड्या सुटत नाहीत। माझ्याकडून थोडंसं पिठाचं प्रमाण कमी झालेलं, त्यामुळे तळताना थोड्याशा वड्या सुटल्या गेलेल्या आहेत। तर तुम्ही जेव्हा याला पीठ लावणार तर तेव्हा पीठ व्यवस्थित लावा, सगळ्या बाजूने परफेक्टली लावा, म्हणजे वड्या सुटणार नाहीत जेव्हा आपण फ्राय करू। तर अशा प्रकारे बघा मी 3 पानं घेतलेली आहेत। आता दुसरं पान सुद्धा मी परत उलटं ठेवलं आणि त्यावरती सुद्धा पीठ लावून घेतलेलं आहे आणि बघा आता याला व्यवस्थित असे फोल्ड करून घेते आणि याचा रोल करून घ्यायचा आहे असा आणि याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं सगळ्या बाजूंनी, जेणेकरून हे व्यवस्थित चिपकलं जाईल। हे बघा, अशा प्रकारे याला मी व्यवस्थित रोल करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे ना, आपल्याला परफेक्टली रोल करायचं आहे आणि याच्यामध्ये जे काय देठ वगैरे असतील ते काढायचं, म्हणजे रोल करताना हे सोपं जाईल। आता अशा प्रकारे बघा आपली आळूवडी झालेली आहे बनवून। तर काय करायचं आहे ना, याला व्यवस्थित आता लास्टची जे पानं उरलेली आहेत त्याला पीठ लावून व्यवस्थित चिपकून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आता याचे जे साईड आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित हे पीठ भरून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे पीठ व्यवस्थित भरून घेतलं ना, तर काय होतं की पानं खुलली जात नाहीत आणि व्यवस्थित परफेक्टली स्टीम होतात। आता हे जाळीमध्ये बसत नव्हतं, त्यामुळे मी याचे 2 पीस केलेले आहेत आणि दोन्ही पीस आपण आता जाळीमध्ये ठेवून देऊयात। अगर जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। आता काय केलं आहे मी, टोपामध्ये थोडंसं पाणी ठेवलेलं आहे, अर्धा टोप, आणि त्यानंतर ही जाळी यावरती ठेवून दिलेली आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त एवढं लक्ष द्यायचं आहे की याची वाफ गेली नाही पाहिजे आणि याला 15 ते 20 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि परफेक्टली वाफवून झालेले आहेत। हे बघा, मस्त शिजलेले आहेत। तर आता आपल्याला यांना काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे पूर्णपैकी। जेव्हा थंड होतील ना, तेव्हाच आपल्याला वड्यांच्या कापायच्या आहेत। थंड झालेलं आहे। आता मी बघा अशा 1-1 इंचच्या गॅप देऊन यांना कापून घेते
अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। हे बघा किती सोपा ही रेसिपी आणि खायला तर एकदम मस्त लागते, चविष्ट लागते आणि सगळ्यांची आपली आपली बनवायची पद्धत आहे, पण आपल्याकडे जेणेकरून असंच बनवली जाते। तर हे बघा अशा प्रकारे मी वड्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि आता यांना काय करायचं ना आपल्याला तेलात फ्राय करायचं आहे। तर तेल पण एकदम जास्त गरम नाही करायचं आहे, मीडियम फ्लेमवरतीच करायचं आहे। हे बघा सर्व आता अशा कापून झालेल्या आहेत, दिसतात ना एकदम मस्त। तर पीठ सुद्धा बघा सगळ्या बाजूंनी सगळ्या पानांना व्यवस्थित लागलेलं आहे। हे बघा आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल एक गरम केलेलं आहे, जास्त एकदम गरम नाही केलेलं आहे, मीडियम मध्येच गरम केलेलं आहे आणि यामध्ये सगळ्या वड्या घालून घेते आणि काय करायचं यांना व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे। फ्राय करायला टाइम लागत नाही, 2-2 मिनिटं फक्त लागतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता, तशाही चांगल्या लागतात। हे बघा माझ्या थोड्याशा वड्या सुटलेल्या आहेत तेलामध्ये, कारण मी जेव्हा पीठ यांना लावलं ना तर पिठाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं होतं माझ्याकडून, त्यामुळे ह्या थोड्याशा सुटलेल्या आहेत। पण तुम्ही जेव्हा यांना व्यवस्थित पानांना पीठ लावणार तर पीठ व्यवस्थित लावा, म्हणजे सुटणार नाहीत वड्या। हे बघा अशा प्रकारे आणि आपण यामध्ये तीळ घातले होते ना त्यामुळे त्याची चव अजून मस्त येते। तर वड्या आपल्या व्यवस्थित फ्राय करून झालेल्या आहेत, यांना मी काढून घेते। हे बघा झाल्यात आपल्या वडे व्यवस्थित आणि एकदम दिसतात ना मस्त कुरकुरीत क्रिस्पी। तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।